नमस्कार. ही गोष्ट आहे एका शाळकरी मुलीची, तिने केलेल्या मदतीची. खूप उशीर झालेला आहे. अनिता अजून शाळेतून परतलेली नाही. तिची आई काळजीत आहे बरं का, आणि ती घड्याळाकडे एकटक नजर लावून अनिता येण्याची वाट बघत आहे. शेवटी अनिता घरी पोहोचली. तिच्याबरोबर एक वृद्ध माणूस आहे. तिची आई विचारते, काय झालं, एवढा उशीर का झाला? आणि हे आजोबा कोण आहेत ग? आणि ते तुला कुठे भेटले सांग बरं? अनिता म्हणते, मी सगळं सांगते, पण पहिल्यांदा या आजोबांना थोडे पाणी देऊया. तिने आजोबांना म्हटले, बसा ना तुम्ही आजोबा. आई आई यांना ना जरासं पाणी दे आणि काहीतरी खायला आण पाहतो पहिला. अनिताची आई त्या आजोबांसाठी किचनमध्ये जाऊन पाणी तसेच खायला काहीतरी घेऊन येते. अनिता त्या आजोबांना व्यवस्थित बसवते आणि त्यांची विचारपूस करत आणखीन एकदा त्यांना पाणी पाजायला सुरुवात करत आहे. आजोबा पाणी पितात, परंतु पाणी पित असताना ते खूप भेदरलेले आणि घाबरलेले दिसत होते. त्यांना खूप घाम फुटलेला होता. त्यांचे हात, पाय दोन्हीही अगदी थरथर कापत होते. हे पाहून अनिताला आणि तिच्या आईला जराशी काळजी वाटू लागली. थोड्या वेळाने आजोबा पूर्ण पाणी पितात आणि ग्लास ठेवून तिच्या आईला म्हणतात, धन्यवाद, तुमची मुलगी फार चांगली आहे. तुम्ही तुमच्या मुलीला अगदी चांगले संस्कार दिले आहेत बरं का ताई. हे सगळं ऐकून मात्र अनिताच्या आईला एक मनात विचार येतो की बाबा असं घडलंय काय? हे आजोबा का धन्यवाद देताय बरं? ती अनिताकडे बघते आणि अनिताला विचारते, अगं अनिता, असं घडलंय तरी काय? हे आजोबा धन्यवाद कशामुळे म्हणत आहेत तुला? तेव्हा मात्र अनिता सगळं काही सांगू लागली. ती शाळा सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणींसोबत गेटच्या बाहेर आली आणि गेटच्या बाहेर येताच सगळ्या मैत्रिणी हसत खेळत रस्त्याकडे चालत चाललेल्या होत्या. आणि सोबतच पाहतात तर काय, त्यांना काहीतरी विपरीत दिसले. मैत्रिणी जात असताना तिला रस्त्यावर हे आजोबा पडलेले दिसले. तिथे खूप माणसे जमलेली होती, पण त्यांना कोणीही मदत केली नाही. मग तिथे जवळ गेली ती प्रथम अनिता आणि हळूच अनिताने आपल्या बॅगेमधली एक बाटली काढली. तिने आपली पाण्याची बाटली उघडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले. त्यांनी डोळे उघडले, ते पुटपुटले, मला चक्कर आली असणार. तेवढ्यात तिने त्यांना धरून उभे केले. माझे घर जवळच आहे, तुम्ही तिथे आराम करू शकता. ती त्या आजोबांना अगदी प्रेमाने म्हणाली. हळूहळू चालत तिने त्यांना घराकडे नेले. आजोबा सांगू लागले, मी किती वेळ रस्त्यावर पडून होतो हे मला ठाऊक नाही. माझ्या मदतीला कोणी आले नाही, पण मात्र ही तुमची मुलगी माझ्या मदतीला आली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिताकडे पाहून ते म्हणाले, धन्यवाद मुली, तू खूप चांगली आहे.